तुम्ही रोज खाण्यावर कंट्रोल ठेवता, व्यायामही करता, पण तरी पोट फुगतं, ॲसिडिटी होते आणि मन स्थिर राहत नाही. मग कदाचित समस्या तुमच्या खाण्याच्या वेळेत नसून तुमच्या आतड्यांमधल्या जीवाणूंमध्ये असू शकते. नमस्कार, मी आहे स्नेहल आणि तुम्ही ऐकत आहात पुस्तक प्रेम, जिथे आम्ही तुमच्यासाठी आणतोय प्रेरणादायी, आरोग्यदायी आणि जीवन बदलून टाकणाऱ्या पुस्तकांच्या मराठी ऑडिओबुक कथा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण वाचतोय सुपरगट आणि हा आहे दुसरा भाग. सुपरगट हे पुस्तक लिहिलं आहे प्रसिद्ध डॉक्टर विल्यम डेव्हिस यांनी. ते म्हणतात, आतड्यांचं आरोग्य म्हणजे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं मूळ आहे. पहिल्या भागात आपण समजून घेतलं की आतड्यातील जीवाणूंचं संतुलन बिघडल्यावर सिबो नावाचा त्रास सुरू होतो. आता आपण पाहणार आहोत त्यावर उपाय काय आहेत आणि ते घरच्या घरी कसे करता येतात. पाहूया सुपरगट प्रोटोकॉल. डॉक्टर डेव्हिस यांचं सांगणं आहे की तुम्ही तुमचं आतडं सुधरवलं तर शरीर स्वतःच बरे होऊ लागतं. त्यांनी दिलाय एक 10 दिवसांचा घरगुती प्लॅन, ज्याला ते म्हणतात सुपरगट प्रोटोकॉल. काय आहे तो प्लॅन? चला पाहूया. दिवस 1 ते 3, डिटॉक्स स्टेज. साखर, मैदा, कोल्ड्रिंक्स, बिस्किट्स बंद करायचे. कोमट पाणी, लिंबू, थोडं मीठ यांनी दिवसाची सुरुवात करायची. ताजं घरचं शिजवलेलं अन्न खायचं. दिवस 4 ते 6 फर्मेंटेड पदार्थांची भर. ताक, दही, लोणचं यांचा समावेश करायचा. गाजर, बीट, कोबी यांचं थोडं आंबवलेलं फॉर्म. रात्री झोपण्याआधी कोमट ताक घ्यायचं. दिवस 7 ते 10 फायबर आणि हालचाल. भिजवलेली बीजं, अलसी, तीळ, चिया. सकाळी ओट्स प्लस दही. दुपारी भाज्यांचं भरपूर सेवन. रोज 30 मिनिटाचं चालणं आणि योगा. आता आपण सविस्तर घरगुती उपाय पाहूया. पहिला उपाय, ताकात मेथ्या भिजवून घ्या. ताकात 1 चमचा मेथी रात्रभर भिजवा. सकाळी ते ताक प्यायल्याने गॅस, पोट फुगणं, ॲसिडिटी कमी होते. दुसरा, भिजवलेली अलसीची पूड प्लस कोमट पाणी. 1 चमचा अलसी पावडर कोमट पाण्यात मिसळून सकाळी उपाशीपोटी घ्या. फायबरमुळे पचन सुधारतं आणि आतड्यातील जळजळ देखील कमी होते. तिसरा, घरी तयार केलेलं लोणचं. बाजारातलं तेलकट नाही, घरचं लोणचं थोडकंसं जेवणात घ्या. यामध्ये नैसर्गिक फर्मेंटेशनमुळं प्रोबायोटिक्स वाढतात. चौथं, हळद प्लस सेंधव मीठ प्लस कोमट पाणी. झोपायच्या आधी हे प्यायल्याने आतड्यांमधून विषारी घटक बाहेर पडतात. हळदीमुळे आंतरिक सूज कमी होते. 5, घरी आंबवलेली भाजी. उदाहरणार्थ कोबी, गाजर, बीट चिरून मीठ लावून 3 दिवस एका काचेच्या बाटलीत ठेवा. दररोज थोडकं जेवणात वापरा. 6, जवसाची चटणी, लाडू या सर्व पद्धतीने सातत्याने अलसीचा वापर केल्याने आतड्यांना ग्रीसिंगसारखा फायदा होतो. हे खूप फायद्याचं आहे. सुपरगट प्रोटोकॉल म्हणजे घरगुती आणि वैज्ञानिक उपायांची सुंदर सांगड. यातून आपण शिकलो की पचन सुधारणं म्हणजे वजन कमी करणं नाही. चांगली झोप, फर्मेंटेड अन्न आणि साधी जीवनशैली हाच खरा मार्ग आहे. आपल्या शरीराचं उत्तर आपल्या आतड्यांमध्ये लपलेलं आहे. मित्रमैत्रिणींनो,
आपलं शरीर तुम्हाला दररोज सांगत असतं की त्याला काय हवंय. सुपरगट प्रोटोकॉल हा डाएट नाही, तो एक जीवनशैलीचा प्रेमळ बदल आहे. तुम्हालाही तुमचं आरोग्य मनापासून सुधारायचं असेल तर आजपासून सुरुवात करा, अगदी 1 ग्लास ताकाने. हा भाग तुम्हाला आवडला असेल, काही शिकायला मिळालं असेल तर लाईक करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आपल्या पुस्तक प्रेम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण बघणार आहोत बदललेली माणसं, त्यांची यशोगाथा आणि तुमच्यासाठी खास मोटिवेशन. लवकरच भेटूया. तोपर्यंत हॅपी गट, हॅपी यू. धन्यवाद.